अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। जागा विधानसभेच्या जागा वाटपाचं काय काय ठरलेलं आहे? ठाकरे गट हे जे 22 जागेवर मुंबईसाठी आग्रही आहे, काँग्रेस किती जागा लढवणार आहे? जागा वाटपाचं काम पाहिजे त्या पद्धतीने सुरू झालेलं नाही। आम्ही तुम्हाला वारंवार सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून काल मी शरद पवार साहेब, मी उद्धव साहेब आम्ही काल सोबतच होतो आणि 288 जागेचं प्रॉपर नियोजन करून आम्ही ह्या सगळ्या जागा लढणार आहोत। 288 आमचे मित्रपक्ष पण त्याच्यात आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र आज निर्माण झालेलं आहे, महाराष्ट्रातलं सरकार हे जे महाराष्ट्रातलं ची प्रतिमा, महाराष्ट्रातलं शौर्य, महाराष्ट्राची इज्जत जी आज तिला काळीमा लावण्याचं पाप यांच्या माध्यमातून चालू झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, यांचा आपटे नावाचा आर्किटेक्ट कुठल्या आधारावर यांनी नेमला होता, सांस्कृतिक संचालनाचं कुठलंही सर्टिफिकेट त्याला नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय। महिलांवरचे अत्याचार हे मोठ्या प्रमाणात होत आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात कमिशन कोर्स हे सरकार जे आहे त्या सरकारचं पाप जनतेसमोर दिसते आहे। त्याच्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टीचं पहिले महाराष्ट्र वाचवणं हा आमचा पहिला धर्म आहे। त्यामुळे जागा वाटपाच्या बद्दलची जी काही भूमिका आहे ती आम्ही बसून करू, आमच्यामध्ये काही वाद नाही। पुतळा पडण्याच्या घटनेवरून मुख्यमंत्र्यांनी आज माफी मागितली। काल अजित पवारांनी मागितली होती आणि विरोधकांनी यावरती राजकारण करू नये असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी। तुम्ही जे कमिशन खातात आहेत, तुम्ही भ्रष्टाचार करतात आहेत, तर त्याला काय म्हणायचं? त्याला राजकारण म्हणायचं की त्याला भ्रष्टाचार म्हणायचं की कमिशनखोर म्हणायचं? महाराजांची प्रतिमा ज्या पद्धतीने पडली, ज्या पद्धतीनं देशात, राज्यात नव्हे तर देशात नव्हे तर जगामध्ये त्या प्रतिमेच्या बद्दलचं छायाचित्र सगळीकडे केले आणि त्याच्यामुळे महाराजांची नव्हे तर या महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान तुम्ही केला, त्याला माफी मागून काय अर्थ आहे? त्याला माफीने हे सुटणार नाही। या सरकारमध्ये थोडेसे जनाची नाही तर मनाची असेल तर यांनी सत्ता सोडली पाहिजे। महाराजांचे पुतळे समुद्राच्या काठावर अनेक आहेत, गेटवे ऑफ इंडियावरही आहे, तो तर अनेक वर्षाचा आहे, त्याला का भेट पडत नाही? त्याला काय नाही होत? म्हणजे तुम्ही 8 महिन्यामध्ये तुमचा प्रतिमा त्या ठिकाणी पडते आहे आणि ही जे सगळं आहे ते तुमचं पाप आहे। तुम्हाला जनाची नसेल तर मनाची तरी ठेवा आणि सत्तेतून बाहेर व्हा। माफी मागितली चालणार नाही आणि माफीनं काही तुम्ही जो अवमान झालेला आहे महाराष्ट्राच्या दैवताचा तो वापस येऊ शकतो, तर त्यांना वाटत असेल तर ते ठीक आहे, निर्लज्ज लोक आहेत। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।